हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 1 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मकरंद आणि स्वीटीच्या लग्नात जो काही प्रकार होतो तो अरुंधती पहिल्यापासून बघत असते. जेव्हा स्वीटीचे वडील स्वीटीच्या आईचा गळा पकडतात तेव्हा अरुंधती मोबाईलवर शूटिंग करते आणि बोलते, मिस्टर चौधरी, इथे जे काही होत आहे, इथे जे काही चाललं आहे ते अख्खं जग बघतंय, सोडा त्यांना. तेव्हा स्वीटीचे वडील स्वीटीच्या आईचा गळा सोडतात. तेव्हा शुभा बोलते, का आता का थांबलात? बायकोचा गळा धरताना लाज नाही वाटली तुम्हाला? आता ते सगळं जग बघेल म्हणून थबकलात? बाईच्या अंगावर हात उचलायला पुरुषार्थ वाटतो का तुम्हाला? इथे असणाऱ्या एकाही स्त्रीच्या अंगाला हात लावून दाखवा. असे अद्दल घडवू ना तुम्हाला पुन्हा कुठल्या स्त्रीकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत नाही होणार तुमची. तेव्हा स्वीटीचे वडील स्वीटीच्या आईकडे बघतात. तेव्हा स्वीटीची आई बोलते, आप चले जाइए यहाँ से, मैं अब स्वीटी की शादी करवा के ही वापस आऊँगी, चाहे तो उसके बाद आप मार डालेंगे मुझे. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, देख लूँगा तुझे. तेव्हा स्वीटीचे वडील तिथून निघून जातात. पाठोपाठ शिवाई तिथून निघून जातो. तेव्हा शुभा स्वीटीच्या आईकडे जाते आणि बोलते, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा स्वीटीची आई बोलते, शुभाताई, आप मेरी चिंता मत कीजिए, मुझे मेरी बेटी की खुशी से ज़्यादा मेरी जान प्यारी नहीं है. तेव्हा अरुंधती खाली पडलेला जो स्वीटीचा शेला असते तो उचलते आणि स्वीटीच्या आईकडे देते आणि स्वीटीची आई तो स्वीटीच्या अंगावर घालते. इकडे स्वीटीचे वडील चिडून बाहेर येतात. शिवाही येतो. शिवा बोलतो, ये क्या किया पिताजी आपने? तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, वहाँ इतने सारे लोग थे और उस औरत ने मोबाइल उठाया. तेव्हा शिवा बोलतो, अब क्या? तो स्वीटीचे वडील बोलतात, ये तो ना हमारा गाँव है ना कुछ है, यहाँ हम कुछ नहीं कर सकते. अगर किसने वीडियो निकाल के पुलिस में खबर की तो हमारी इज्जत मिट्टी में मिल जाएगी. तेव्हा शिवा बोलतो, तो फिर या स्वीटी बच्ची को यहाँ पे ही छोड़ देंगे. तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, नहीं, तुम उसकी चिंता मत करो, मैं जानता हूँ अपनी बच्ची को, वो ज़्यादा दिन यहाँ पे टिकने वाली नहीं है. तेव्हा शिवा बोलतो, क्या मतलब? तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, जिस घर में वो पली बड़ी है वहाँ उस घर से ज़्यादा नौकर थे, जानते हो ना उसको काम की आदत है ना भूख है, और इस घर में ना पैसा है ना कुछ. जब उसे काम करना पड़ेगा, जब भूखे रहने की नौबत आएगी ना, तब जाएगी आपके पापा के पास रोते रोते. तेव्हा शिवा बोलतो, अगर ना आई तो? तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, मैं अपने बेटी को जानता हूँ शिवा, गरीबी में रहने की आदत नहीं उसे, आ जाएगी वो. तेव्हा शिवा बोलतो, पर माँ का क्या? तेव्हा स्वीटीचे वडील बोलतात, उसको तो मैं घर जाके देख लूँगा. जिस घर ने मेरी बीबी और बेटी को खिलाफ किया है उस घर को मैं नहीं छोडूंगा, बर्बाद कर दूंगा, ये मेरा वादा है. आता इकडे लग्न आनंदाने पार पडत असतं. स्वीटी आणि मकरंद एकमेकांच्या गळ्यात माळा घालतात. शुभा बोलते, प्रभाताई, तुम्ही पुढचे विधी करा, मी आली हां. तेव्हा शुभा अरुंधतीकडे जाते आणि बोलते, अरुंधती, सो सॉरी, हे सगळं असं घडेल वाटलं नव्हतं गं आम्हाला. तेव्हा अरुंधती बोलते, अहो ठीक आहे. तेव्हा शुभा बोलते, पण तू वेळेवर आलीस आणि आमच्या पाठीशी उभी राहिलीस त्याबद्दल मी. तेव्हा अरुंधती बोलते, शुभाताई, मला सांगा ना, नाती पैशाने विकत घेता येतात का? ती मायेने आपुलकीने जोडली जातात. तेव्हा शुभा बोलते, खरं आहे तुझं, आणि खरं सांगू का, एकदा ही अशी जुळली ना तर पैसा श्रीमंती याला कुठे महत्त्व उरतं हो. आणि कोणी काहीही म्हणो, तुमच्या या घरात या तुमच्या नव्या सुनेला प्रेम, आपुलकी, खात्री सगळं मिळणार आहे याची मला खात्री आहे. आणि तिची आई आता तिच्या पाठीशी, आणि माझाही आशीर्वाद सांगा त्यांना. तेव्हा शुभा बोलते, अगं मी कशाला सांगू, तूच सांग ना येऊन. तेव्हा अरुंधती हसते आणि बोलते, नको, तुम्ही लग्न लावून या, आधीच या विधीमुळे लग्न खोळंबलं आहे. तेव्हा शुभा बोलते, अरुंधती, तू आज आलीस, मला खरंच खूप बरं वाटलं आणि तुझ्या येण्याने बळही मिळालं. तेव्हा अरुंधती हातातलं गिफ्ट शुभाकडे देते आणि बोलते, हे दोघांना द्या माझ्याकडून आणि माझ्याकडून आशीर्वादही सांगा, येते मी. तेव्हा अरुंधती आणि शुभा एकमेकींना मिठी मारतात आणि अरुंधती येते म्हणून चालली जाते. इकडे समीर शंकेने सीमाकडे बघतो आणि सीमाच्या बाजूला येऊन तिचा हात पकडून बोलतो, बोलायचं आहे तुझ्याशी, आणि तिला बाजूला घेऊन येतो. तेव्हा सीमा हात झिटकारून बोलते समीरचा, काय? तेव्हा समीर बोलतो, त्या लोकांना तू बोलवलंस ना? तेव्हा सीमा बोलते, वाटलंच मला, माझ्यावरती कोणी का संशय घेतला नाही, मी का बोलवेल त्यांना? तेव्हा समीर बोलतो, नक्की? तेव्हा सीमा बोलते, तुला जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर जाऊन विचार त्यांना, कसला नवरा आहे माझा. हे जर मी केलं असतं ना, त्यांनी मला विचारलं असतं, माझं नाव घेतलं असतं, तसं झालं का? तेव्हा समीर बोलतो, तसं नाही, पण आजच बरोबर ते कसं आले म्हणून मला तुझ्यावर. तेव्हा सीमा बोलते, मला असं वाटतं की या सगळ्यांना ना बाबा जबाबदार असणार. तेव्हा समीर बोलतो, काही काय बोलतेस? तेव्हा सीमा बोलते, तुला माहिती ना समीर, बाबा किती निष्काळजीपणे वागतात. बाबा आज एक बोलतील, उद्या एक बोलतील, आणि बोलताना ना आजूबाजूचा काहीही विचार करत नाहीत.
आणि त्यात मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाचं नको तेवढं कौतुक आहे त्यांना. त्यामुळे बोलता बोलता कोणाला सांगितलं असेल त्यांनी, म्हणून कळलं असेल त्या लोकांना. एवढी लोकं बोलून ठेवलीत, मग अशाने एक बातमी पसरेलच ना. नको ती लोकं नको त्यावेळी टपकतात. तेव्हा समीर बोलतो हां हे होऊ शकतं. तर सीमा बोलते तेच म्हणते मी, पण तुला हे नाही सुचणार, तुला माझ्यावर संशय. आणि असं करून ती पुढे निघून जाते. इकडे लग्नाचे विधी व्यवस्थित पार पाडत असतात. मकरंद स्वीटीला मंगळसूत्र घालतो. इकडे मिठू मकरंद आणि स्वीटीची लग्नगाठ बांधत असताना उखाणा घेते. बहरला वसंत ऋतू, बहरला वसंत ऋतू, चाहूल चैत्र पालवेची. अनिकेत रावांचं नाव घेते बांधताना गाठ स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची. अशा प्रकारे त्यांचा लग्न सोहळा पार पडतो. सप्तपदी झाल्यावर मकरंद आणि स्वीटी आईबाबांचे आशीर्वाद घेतात. स्वीटी आणि मकरंद तिच्या आईचे पण आशीर्वाद घेतात. स्वीटी तिच्या आईच्या गळ्यात पडून रडते. स्वीटी बोलते आप यहाँ आई, मेरा कन्यादान किया, मुझे बहुत खुशी हुई. मेरी शादी के दिन आपका यहाँ होना मैंने सपने में भी नहीं सोचा था. मैं बहुत खुश हूँ. तेव्हा स्वीटीची आई बोलते शुभाताई, मैं बस नाम के लिए ही उसकी माँ हूँ, ना बेटी के लिए कुछ कर सकी ना कुछ नहीं, लेकिन आप उसकी सास हो. आज ना मैं अपनी बेटी आपको सौंप रही हूँ. अब आप ही इसकी माँ हो और आप ही इसकी सास भी. एक बार बेटी की शादी हो जाए ना, उसके बाद बेटी माँ के लिए पराई हो जाती है. अगर आप उसकी सास हो ना, आप उसे अपना बना के रखिए. मैं इसे कब मिल पाऊंगी या नहीं मुझे नहीं पता. आप उसे माँ की कमी कभी महसूस नहीं होने देना. स्वीटीची आई हात जोडून बोलते मैं विनती करती हूँ आपसे. तेव्हा शुभा बोलते नाही स्वीटीची आई, असं नका म्हणू. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही हो. आई नेहमी आईच असते. पण मी तुम्हाला एक वचन देते, तुमची मुलगी आमच्या घरात सुखाने नांदेल. तिला कधीही आपुलकी प्रेम याची कमतरता भासणार नाही. तिचा कायम सन्मानच होईल. असं समजा तुमच्या लेकीला आणखी एक घर मिळालं. तेव्हा स्वीटीची आई बोलते आपका बहुत बहुत शुक्रिया शुभाजी. तेव्हा शुभा बोलते मुझे तो आपकी चिंता लग रही है. तेव्हा शुभा बोलते स्वीटीचे वडील कही. तेव्हा स्वीटीची आई बोलते आप मेरी चिंता मत कीजिए, मेरी बेटी खुश है, मैं भी खुश हूँ. अब वो कितना भी परेशान करे मुझे, मैं सह लूँगी. आज एक बेटी ब्याही है मैंने, एक माँ का कर्तव्य पूरा किया है. अब मेरे दिल में बस सुकून है. शुभा आणि स्वीटीची आई एकमेकांना मिठी मारतात. स्वीटीची आई हात जोडते. मकरंदला बोलते ख्याल रखना मेरी बेटी का. तेव्हा मकरंद स्वीटीच्या आईचा हात खाली घेतो आणि हात जोडून बोलतो की मैं वादा करता हूँ आपसे, आपकी बेटी का जिंदगीभर ख्याल रखूंगा. आणि स्वीटी पुन्हा तिच्या आईच्या गळ्यात पडून रडते. आणि स्वीटीची आई सगळ्यांशी वराडी मंडळींकडे हात जोडून आणि तिथून आनंदाने चालली जाते. मकरंद आणि स्वीटी समीरच्या आई पाया पडते. इकडे शुभा नवरीच्या येण्याची आगमनाची तयारी करत असते. तेवढ्यात यशवंतला फोन येतो. यशवंत फोन लपवून पुढे येऊन फोन घेतो. यशवंत बोलतो हॅलो. तेव्हा भाऊ बोलतो हॅलो यशा, सगळी तयारी चालली आहे. तेव्हा यशवंत बोलतो शाब्बास, आता ग्रह प्रवेश झालो की आपलं प्लॅन सुरू. तू रेडी आहेस ना. तेव्हा यशवंत बोलतो फर्स्ट क्लास, चल ठेवतो फोन. इकडे सीमा माप ओलांडण्यासाठी घेऊन येते. शुभा ते माप उंबरठ्यावर ठेवते. इकडे अनिकेत समीरला बोलतो ऐका ना समीर, आता सगळी तयारी झाली आहे ना. तेव्हा समीर बोलतो तयारी झाली आहे ना, तयारी झालीच आहे. एकदा मापटं ओलांडून आत आले की इकडे सेलिब्रेशनची तयारी सुरू. तेव्हा शुभा बोलते आले नवरा नवरी या. तेव्हा शुभा त्यांचं ऑक्शन करते.